नमस्कार मित्रांनो. सन्मान महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी आत्ता हॉस्पिटलमध्ये आहे आणि शास्त्रीनगरच्या हॉस्पिटलमध्ये आहे आणि मध्ये एक 4 दिवसापूर्वी मला कुत्रा चावला होता आणि कुत्रा चावला म्हणून मला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलेलं होतं. म्हणजे कुत्रा चावला म्हणून आणण्यात नाही आलं, पण ॲक्च्युली जे कुत्रा चावल्यानंतर जे इंजेक्शन घेतात ते इंजेक्शनमुळे मला इकडं काही रिॲक्शन आल्या म्हणून ऑब्झर्वेशनसाठी मला ॲडमिट करण्यात आलं. तर मला काही चित्र दाखवतो. हे रेबीज या इंजेक्शन बाबतचे आहे आणि ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे ती वाचा. ही जी दाखवतोय गोष्ट, चावलेल्या कुत्र्याची रेबीज लसीकरण माहिती घेऊन त्या कुत्र्यावर 10 ते 15 दिवस बारकाईने लक्ष द्यावे. आता भटक्या कुत्र्यावर लक्ष 10 ते 15 दिवस कसं काय ठेवायचं हा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, याच्यात जे इंजेक्शनचं दिलेलं आहे त्या हिशोबाने बघितलं तर कुत्रा जर मेलेला असेल 15 दिवसात तर 60 ते 90 दिवसानंतर हे इंजेक्शन जे आहे हे घ्यायचं असेल. जर मेला असेल तर हा कुत्रा मेलाय का नाही कसं बघायचं, आणि जर तो मेला असेल कुत्रा 15 दिवसात आणि तुम्ही 60 ते 90 दिवसाच्या अगोदरच इंजेक्शन घेतलं असेल तर त्याची रिॲक्शन येऊ शकते का याबाबत कुठलीही माहिती नाही.